नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, पोस्ट ऑफिसमधून या वर्षातील सर्वात मोठी भरती निघालेली आहे आणि डाक विभागामध्ये ही भरती आहे. एकूण 28,740 पदं, ऑल इंडिया जॉब आणि पात्रता फक्त 10वी पास. मित्रांनो, होय, आज आपण तीच जाहिरात पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, अधिकृत जाहिरात आपण तुम्हाला दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये एकूण जी पदं आहेत ती बघा. ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे बीपीएम, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर एबीपीएम आणि डाक सेवक, अशी एकूण 28,740 पदं. आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये 3,553 पदं ही रिक्त आहेत. आणि या पदाकरता 10वी उत्तीर्ण असणं आपल्याला गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याशिवाय सायकलिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड हे सुद्धा तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपण दाखवतोय. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आपण बघताय 28 जानेवारी 2026 रोजी ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे. आणि या संदर्भामध्ये जे काही अधिकृत लिंक आहे ती india.post.gov.in/gds ऑनलाईन एंगेजमेंट ही जी पोस्ट आहे, या लिंकवरती सगळं जे काही ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला करायचे आहेत. या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन या संदर्भात सुद्धा आपल्याला डेट दिलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन 30/1/2026 ते आपल्याला 14/2/2026 ही अधिकृत आपल्याला माहिती जी आहे ते आपल्याला पीडीएफ मध्ये दिसत आहे. आणि करेक्शन इन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ ऑनलाईन फीज ऍप्लिकेबल जे आहे ते 18/2/26 ते 19/2/26 याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये सर्व्हिस कंडिशन आणि जॉब प्रोफाईल आणि रेसिडेंट अकोमोडेशन या संदर्भात सुद्धा या पीडीएफ मध्ये पूर्णपणे जाहिरात दिलेली आहे. ही पीडीएफ जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण देणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण या संदर्भामध्ये पूर्ण जाहिरात जी आहे ती जाहिरात फार मोठी आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, याच्यामध्ये काही अलाउन्सेस आणि आपल्याला असणार जे काही पेमेंट आहे ते बघा, तुम्हाला इथे दिसत आहे. इथं बीपीएम या पोस्ट साठी बघा तुम्हाला जवळपास 29,380 इथे वेतन मिळत आहे. त्यानंतर एबीपीएम आणि डाक सेवक या पदाकरता 24,470 रुपये आपल्याला इथे वेतन मिळत आहे. आणि या संदर्भामध्ये कोण अप्लाय करू शकतं, त्याकरता काही वयाची मर्यादा आहे का, तर मिनिमम एज जे आहे ते 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज जे आहे ते 40 वर्ष दिलेलं आहे. मात्र या मॅक्झिमम म्हणजे कमाल वयोमर्यादेमध्ये आपल्याला काही कास्टनुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे. एससी एसटी कॅटेगरी करता 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरी करता 3 वर्ष, ईडब्ल्यूएस करता रिलॅक्सेशन नाहीये. पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजेच दिव्यांग व्यक्तींकरता 10 वर्ष. त्याचप्रमाणे ओबीसी कॅन्डिडेट प्लस दिव्यांग असेल तर आपल्याला 13 वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी विथ एससी कास्ट तर त्याकरता 15 वर्ष एज रिलॅक्सेशन यांनी दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भामध्ये आपण ऑलरेडी बोललेलो आहोत, तर ते सुद्धा आपण इथं बघू शकता की आपल्याला 10वी पास झाल्यानंतर आपल्याला कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. सायकलिंग यासारख्या गोष्टींमध्ये जे आहेत त्या सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. तिथे दिलेले आहेत अदर क्वालिफिकेशन्स ज्या आपण मगाशी सांगितल्या. याशिवाय जे काही रिझर्वेशन शासनाचे असतील ते सुद्धा आपल्याला इथं मिळणार आहेत. या पीडीएफ मध्ये खाली गेल्यानंतर आपल्याला बघा, फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट करता आपल्याला काही सूचना आहेत त्या सुद्धा या पीडीएफ मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आता महत्वाची ज्या काही गोष्टी आहेत तर ग्रेड पॉइंट्स फॉर अप्लाइंग हॅव्हिंग ओनली ग्रेड सब्जेक्ट वाइज मार्क विल बी अराउंड ईच सब्जेक्ट बाय अप्लाइंग मल्टिप्लाइंग फॅक्टर 9.10. तर बघा, आपल्याला ग्रेड पॉइंट जे आहेत ते ग्रेड पॉइंट या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला करायचे आहेत. आणि सगळ्यात खाली गेल्यानंतर आपल्याला काही इसेन्शियल डॉक्युमेंट्स असतील, ज्याच्यामध्ये मार्कशीट असेल, आयडेंटिटी प्रूफ असेल, कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट असेल, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट असेल किंवा डेट ऑफ बर्थ, हे तुम्हाला डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल यांनी ते द्यायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला बघा काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सुद्धा इथे दिलेले आहेत. सगळ्या काही मी वाचून दाखवणार नाही. आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंका कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आपण विचारू शकता.
मित्रांनो, पीडीएफ मध्ये सगळ्यात खाली आल्यानंतर आपल्याला पार्ट ए वन टाइम रजिस्ट्रेशन आपल्याला कसं करायचं आहे, तर त्याकरता ही जी लिंक मी सांगितलेली आहे ती लिंक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही न्यू टॅब ओपन होईल आणि तिथून आपण ते रजिस्ट्रेशन करू शकता. याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, कॉन्टॅक्ट डिटेल लागेल, पर्सनल डिटेल लागेल, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड जर प्रॉब्लेम असेल तर पासवर्ड करेक्शन तुमच्या मोबाईल आणि ईमेलद्वारे तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, हे ज्या प्रोसेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिग्नेचर फोटो सुद्धा तुम्हाला अप्लाय करावं लागेल आणि फाईल साईज जी आहे ती बघा 100 केबीच्या आतमध्ये आपल्याला फाईल साईज पाहिजे. या व्यतिरिक्त इमेज डायमेन्शन सुद्धा इथे दिलेले आहेत. याशिवाय ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन आपल्याला इमेज साईनची जी इमेज आहे ती सुद्धा इथं आपल्याला अपलोड करायची आहे. मित्रांनो, पोस्ट जीडीएस ज्या ग्रामीण डाक सेवक या पदांकरता ज्या काही पोस्ट निघतात त्याकरता अनेक उमेदवार कित्येक दिवस वाट पाहत असतात आणि आपल्याकरता ही एक सुवर्ण संधी जी आपण म्हणतो ती सुवर्ण संधी आपल्याकरता इथे मिळालेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काही लिस्ट ऑफ लोकल लँग्वेजेस फॉर जीडीएस एंगेजमेंट दिलेला आहे. तर बघा, शक्यतो बघा आंध्र प्रदेशच्या कॅन्डिडेटना तेलुगू असेल, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला मराठी आणि गोवा करता कोकणी किंवा मराठी या दोन्ही लँग्वेज त्यांनी दिलेल्या आहेत. याच्या खाली गेल्यानंतर बघा आपल्याला अंडरटेकिंग जे आहे ते अंडरटेकिंग सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे की आपल्याला हे जे अंडरटेकिंग आहे ते कंपल्सरी आपल्याला अपलोड पण करायचं आहे. या व्यतिरिक्त फॉर्मॅट काही दिलेले आहेत एससी एसटी कॅटेगरी करता जे सर्टिफिकेट देणार आहे. हे सगळे फॉर्म्स तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळणार आहेत आणि जवळपास मला वाटतं ही भरपूर पानांची 37 पानांची पीडीएफ इथं आहे. काही डिक्लेरेशन्स आहेत बघा. आता हे जे डिक्लेरेशन आहे हे डिक्लेरेशन आहे हे तुमचं नाव सन डॉटर वाईफ ऑफ हे डिक्लेअर दॅट आय एम राईड बायसिकल ऑर राईड टू व्हीलर स्कूटर किंवा बाईक परफॉर्मिंग माय ड्युटी ऍज अ जीडीएस. आम्ही हे चालवावे लागेल हे तुम्हाला डिक्लेरेशन जे आहेत त्यांच्या नियमानुसार ते तुम्हाला द्यायचे आहेत.